नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा विषय तुमच्या पुढे घेऊन येणं हे माझ्यासाठीच खूप एक चॅलेंज आहे. कारण हा विषय थोडा सेन्सिटिव्ह आहे. माझ्यासाठी तर जरा जास्तच सेन्सिटिव्ह आहे, कारण मी थोडा इमोशनल काइंड ऑफ पर्सन आहे. तर ठीक आहे, आजच्या या सेशनच्या माध्यमातून मला तुमच्यासोबत भरपूर इन्फॉर्मेशन शेअर करायची आहे. भलं मोठं लेक्चर असणार आहे, अगदी शेवटपर्यंत बघा. इथं फक्त एक प्राण्याचा जीव गेला आहे याच्यापुरते याला मर्यादित न ठेवता थोडंसं एक्झामला सुद्धा आपण याच्यामध्ये इन्क्लूड करू. आपल्याला मूलभूत कर्तव्यांबद्दल माहिती जाणून घ्यायची आहे. वेगवेगळे कायदे बघायचे आहेत की या कायद्यांच्या द्वारे प्राण्यांचं संरक्षण केलं जाऊ शकतं का, किंवा ते कोणत्या कोणत्या कलमांमध्ये सांगितलेत. बरंचसं काही शिकायला मिळणार आहे तुम्हाला. आणि जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की थोडा इमोशनल टच आहे. मी प्रयत्न करेल की मॅक्झिमम पॉसिबल अगदी प्रोफेशनल वेमध्ये हे समजून सांगण्याचा. बट मी जर कुठं अडखळलो, कमी पडलो तर थोडेसे इमोशनल समजून घ्या. तर आजच्या लेक्चरच्या सुरुवातीलाच एक क्वेश्चन तुम्हाला दिला आहे. खालीलपैकी सत्य नसलेली विधान किंवा विधाने ओळखा. अ ब क 3 विधानं दिलीत. अ आहे, वन्यजीव संरक्षण कायदा 1972 नुसार प्राण्याला जेवण, पाणी, निवारा देण्यापासून वंचित ठेवणे, एकाच जागेवर डांबून ठेवणे शिक्षा पात्र गुन्हा आहे. ब विधान, प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल ॲक्ट 1960 नुसार प्राण्याला पकडणे, बंदिस्त करणे, विषबाधा करणे, इजा पोचवणे या गुन्ह्यांसाठी 3 वर्ष कारावास शिक्षा आहे. आणि क विधान, IPC 1860 47व्या सेक्शननुसार प्राणी म्हणजे माणसाव्यतिरिक्त कोणताही सजीव किंवा कोणताही जिवंत सजीव. तर या 3 विधानांपैकी सत्य नसलेली विधानं शोधायची. थोडासा कायद्यांवाला इथं उल्लेख आहे. आता हा विषय आपण का बघतोय, हा विषय नेमका चर्चेमध्ये का आला? कारण केरळमध्ये एका गर्भवती हत्तीचा मृत्यू झाला. आणि हा मृत्यू झाल्यानंतर म्हणजे ज्या कारणांमुळे झालं तर ते खूप दुर्दैवी आहेतच. आता पूर्ण स्टोरी मी तुम्हाला सांगतो, चर्चेत नेमका का आहे. त्यापूर्वी मी तुम्हाला आजच्या लेक्चरचा अजेंडा समजवून सांगतो. गर्भवती हत्तीचा मृत्यू झाला, नेमकं काय घडलं होतं? प्राण्यांना हक्क असतात का? जसे मानवांना हक्क आहेत ना, तुम्हाला काही झालं की लगेच तुम्ही कोर्टाकडे जाऊन पळता, तर तसे हक्क प्राण्यांना आहेत का? कायद्याने संरक्षण दिलं जातं का यांना? आणि या प्रकरणामध्ये नेमकी चूक कुणाची आहे? लेक्चरच्या शेवटच्या भागामध्ये आम्ही असा एक प्रयत्न केला आहे की नेमकी चूक कुणाची आहे तर ते शोधून काढावी. आणि तसं आम्हाला थोडंसं आन्सरसुद्धा मिळालं आहे. तुम्ही मे बी त्याच्याशी ॲग्रीसुद्धा व्हाल. आजच्या या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी मला फक्त एकच विनंती करायची आहे की जर तुमच्यासोबत कुठलं लहान बाळ असेल, लहान मुलगा असेल, तर त्याच्यासमोर हे सेशन बघू नका. कारण या सेशनमध्ये पुढं थोड्याशा हर्ट करणाऱ्या इमेज आहेत किंवा मनावरती परिणाम होईल अशा प्रकारच्या इमेज आहेत. तर मी असंच कन्सिडर करतो की सगळेजण तुम्ही मॅच्युअर आहात, अडल्ट आहात, तेवढेच जण हे सेशनला बघा. तुमच्या लहान बाळासोबत किंवा लहान मुलांसोबत हे सेशन अजिबात बघू नका. जे मनाने हळवे आहेत अशांनी पण हे सेशन बघू नका. ठीक आहे. तर हा विषय चर्चेमध्ये कुठून आला आहे? तर गर्भवती हत्ती होती आणि जी अन्न शोधण्यासाठी म्हणून गावामध्ये घुसली होती. आणि गावामध्ये मग गावकऱ्यांनी तिला अन्नसुद्धा दिलं आहे. पण ते अन्न देताना थोडंसं एक फसवणूक झाली ते बिचारी हत्तीनीची. नेमकं काय झालं तर एक अननस होतं ज्याला व्यवस्थित कट केलेलं होतं, त्याच्या आतमध्ये फटाके भरले होते. आणि तसं अननस हे गावकऱ्यांनी, फटाक्याने भरलेलं अननस हे तिला खाऊ घातलं. आता हे मी म्हणत नाही आहे, असं काही माझा काही त्या गावकऱ्यांबरोबर वाद आहे असं नाही आहे ना. मी हा सगळा रेफरन्स हा मोहन कृष्णन यांच्या फेसबुक पेजवरच्या पोस्टवरून घेतलेला आहे. आता मोहन कृष्णन नेमके कोण आहेत? तर ते फॉरेस्ट ऑफिसर आहेत केरळमधले. त्यांच्या फेसबुक अकाउंटमध्ये त्यांनी ती अपडेट दिली. 30 मे रोजीची ही त्यांची अपडेट होती. आता मे बी ही एक मल्याळम लँग्वेजमध्ये त्यांनी केलेली पोस्ट आहे. आणि त्याचा अर्थ हा अशा प्रकारचा निघतोय की त्यांनीच सगळं सांगितलं की गर्भवती हत्ती ही गावामध्ये घुसली होती अन्नाच्या शोधामध्ये. गावकऱ्यांनी तिला मग फटाक्याने भरलेलं अननस खाऊ घातलं आणि ते खाऊन मग हत्तीच्या तोंडातच स्फोट झाला होता. हा स्फोट झाल्यानंतर तिचा जबडा पूर्ण जळाला, तिचे जे सुळे होते तर ते तुटून बाहेर पडले. आणि ही घटना पलक्कड जिल्ह्यामधल्या मनटकड या भागामधली आहे, जे की एक छोटंसं गाव आहे आणि हे केरळ राज्यामध्ये येईल. ठीक आहे. हे मोहन कृष्णन यांनी असं पण सांगितलं आहे की हत्तीनी विश्वास ठेवून त्यांच्याकडून हे अन्न खाल्लं होतं आणि गावकऱ्यांनी त्याचा विश्वासघात केला. ही त्यांचीच भाषा आहे. आता याच्यावरती काही आपल्याला एक्झॅक्ट माहीत नाही की कशा प्रकारे हा इन्सिडेन्स घडला असावा. मात्र त्यांच्या पूर्ण या विधानांनुसार हे समजतं की हे जाणीवपूर्वक केलेलं आहे. ठीक आहे. आणि आता नेमकं काय झालं तर ज्यावेळेस तिचा जबडा पूर्ण जळाला, सुळे तुटले होते, तर त्या स्थितीमध्ये तिला खाणं तर काही शक्य नव्हतं. तर ती तशीच त्या गावामध्ये फिरत होती. शेवटी ती पाण्यात जाऊन बसली. आता पाणी म्हणजे त्या नदीमध्ये एका जाऊन बसली.
त्या नदीचं नाव आहे वेलियार. वेलियार नदीमध्ये ती जवळपास 3 दिवस उभी होती. आता ज्यावेळेस तिचा जबडा जळला होता ना, तर तिथं जखम झाली होती आणि तर त्याच्या जखमांवरती माशा बसू नयेत आणि तिचा जीव वाचावा, तर यासाठी म्हणून ती नदीमध्ये बसली. पूर्णपणे ती अशी बुडाली होती. जिथपर्यंत तिची जखम असेल ना, ती पूर्ण पाण्याखाली यावी म्हणून ती पाण्यामध्येच उभी होती आणि गेल्या 3 दिवसांपासून. आणि 27 मे रोजी फायनली तिचा मृत्यू झाला. इथं फक्त हत्तीनीचा मृत्यू नाही झाला, तर तिच्या पोटामध्ये एक बाळसुद्धा होतं, एक बेबी होता. तर ती एक प्रेग्नंट होती. तर हे नंतर पोस्टमॉर्टम नंतर समजलं. आता ज्या डॉक्टरांनी तिचं पोस्टमॉर्टम केलं ना, तर ते डॉक्टरसुद्धा अगदी रडत रडत सांगत होते की या हत्तीनीच्या पोटामध्ये एक बाळ होतं. ठीक आहे, म्हणजे एक प्रेग्नंट हत्ती होती ती. एक छोटंसं आहे, तुम्हाला या इमेजमध्ये सुद्धा दिसत असणार आहे, अगदी छोटंसं असं ते बाळ. तर या हत्तीनीचा आणि या बाळाचा मृत्यू झालेला आहे. आता हे सगळं तर चर्चेमध्ये आलं, लोकांनी याच्यावरती मग इमोशन्स व्यक्त केले वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती. मग केरळला शिवाय द्यायला सुरुवात केली की तिथं तर 100% ऑलमोस्ट लिटरसी रेट आहे आणि मग हे तिथं असं कसं काय घडू शकतं वगैरे. तर लिटरसीचा आणि स्वतःच्या मानसिकतेचा किंवा आपण जे व्यक्त करतोय आपल्या भावना, तर त्या व्यक्त करण्याच्या पद्धतीचा काही संबंध नसतो. म्हणजे शिक्षणाचा आणि त्याचा काही संबंध नाही आहे. तुमची मानसिकता कशी आहे, तुम्ही किती सॅटिस्फाईड आहात तुमच्या लाईफसोबत, तर या गोष्टींमुळे अशा काही घडामोडी घडतात. म्हणजे विकृती असते ना, तर असं करतात काही माणसं जाणून बुजून. ठीक आहे. आता याला कायदेशीर स्वरूप कसं प्राप्त झालं आहे, तर बऱ्याचशा अज्ञात व्यक्तींवरती, गावातल्या अज्ञात व्यक्तींवरती गुन्हा दाखल केलेला आहे पोलिसांनी आणि मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाई होईल तर अशा प्रकारचं आश्वासनसुद्धा दिलं आहे. आता ही जी हत्तीन आहे ना, तर ती पाण्यामध्ये उभी होती आणि 3 दिवसांपासून उभी होती. तर गावकऱ्यांचं लक्ष चाललं होतं की अशी का उभा आहे. तर फायनली मग त्यांनी फॉरेस्ट ऑफिसरला सांगितलं, ते आले. त्याच्यानंतर त्यांनी 2 हत्तीसुद्धा मागवले, म्हणजे त्यांच्याकडे बघून तरी ॲटलिस्ट ती पाण्यातून बाहेर येईल. कारण हत्तींचं कसं असतं, ते समूहामध्ये राहतात. तर दुसरे 2 हत्ती समोर बघितल्यानंतर तरी ॲटलिस्ट ती बाहेर येईल, तिच्यावरती इलाज करता येईल. तर या हेतूने म्हणून त्या 2 हत्तींना समोर आणण्यात आलं, पण ती तरीसुद्धा काही पाण्यातून बाहेर नाही आली आणि फायनली तिचा मृत्यू झाला. आणि हे सगळं एक दुर्दैवाची गोष्ट म्हणजे सगळ्याच्या सगळं रेकॉर्डसुद्धा झालं, म्हणजे ऑन रेकॉर्ड, म्हणजे कॅमेऱ्याच्या सगळ्या समोरच घडलेल्या घटना आहेत. ह्या दुर्दैवी घटना होतात, पण अशा प्रकारचं कृत्य परत झालं नाही पाहिजे ना, कारण आपण ह्युमन बिईंग्स आहोत. आता फॉरेस्ट ऑफिसरकडून जे हत्ती आणले होते ना, हे सुद्धा हत्ती रडले होते. असंच त्यांच्या त्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं आहे की हे 2 हत्तीसुद्धा रडले. इवन ते डॉक्टरसुद्धा रडले की ज्यांनी पोस्टमॉर्टम केलं होतं. म्हणजे ॲटलिस्ट त्यांचं तर हे प्रोफेशन आहे ना, म्हणजे त्यांना रोज अशा घटना बघाव्या लागतात. बट तुम्हा सगळ्यांना ॲटलिस्ट या परिस्थितीची जाणीव असावी, तर यासाठीच हे सेशन घेऊन आलो आहे. पुढं सुद्धा तुम्हाला भरपूर सारे कायदे वगैरे बघायला मिळतील आणि या आपल्या इमोशन्सला आपण कशा पद्धतीने याचा वापर करून समाजामध्ये बदल घडवू शकतो, तर याचं सुद्धा एक तुम्हाला चांगलं एक्झाम्पल याच इन्सिडन्समधून मिळणार आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही एक अधिकारी व्हाल, तर तुम्हाला सुद्धा अशा प्रकारच्या घटनांना फेस करावं लागणार आहे. तर त्यासाठी मग आपण कसं तयार असलं पाहिजे, कोणते कोणते कायदे त्यासाठी आहेत आणि प्राण्यांना हक्क असतात का, हे सुद्धा आपण बघूयात. प्राण्यांबद्दल, खास करून हत्तींबद्दल आपण जर बघितलं तर वर्ल्ड वाईड ट्रस्ट ऑफ इंडिया, तर यांच्याकडून काही आकडेवारी प्रकाशित करण्यात आली. त्यानुसार आपण हत्तींची संख्या बघूयात. यांच्यानुसार हत्तींचे जवळपास आपल्या देशामध्ये 101 कॉरिडॉर आहेत. आता हत्तींचे कॉरिडॉर म्हणजे नेमका काय प्रकार असतो, तर हत्ती समूहामध्ये राहतात. तर समजा ए या भागामध्ये हत्तींचा एक समूह राहतोय, बी या ठिकाणी सुद्धा एक हत्तींचा समूह राहतो आणि ह्या ए आणि बी पॉईंटला जोडणारी जी एक लाईन असणार आहे, जो रोड असणार आहे ना, तर त्याला कॉरिडॉर म्हटलं जातं. आणि हत्ती हा खूप ट्रॅव्हल करणारा प्राणी आहे, म्हणजे तो भरपूर फिरतो. इवन अशा सुद्धा हत्तींचे काही समूह आहेत जे अगदी कन्याकुमारीपासून ते उत्तर प्रदेशपर्यंत फिरत येतात. तर त्याच्यामुळे हत्तींना एक सेफ कॉरिडॉर व्हावा, तर यासाठी गव्हर्नमेंटचा प्रोजेक्टसुद्धा आहे. त्या प्रोजेक्टबद्दल मी तुम्हाला फक्त वरवरचं माहिती सांगतो की प्रोजेक्ट एलिफंट 1992 हा प्रोजेक्ट गव्हर्नमेंटकडून लॉन्च करण्यात आला होता, प्रोजेक्ट एलिफंट 1992चा. त्यानुसार 3 मुख्य उद्देश समोर ठेवण्यात आले होते त्या काळामध्ये. एक म्हणजे हत्तींचं लाईफ थोडंसं सेफ राहावं, म्हणजे ते सिक्युअर असावेत. दुसरं म्हणजे त्यांचं जे हॅबिटॅट आहे, म्हणजे त्यांचं जे सराउंडिंग आहे, एन्व्हायरमेंट जे आहे, तर ते त्यांना जगण्याच्या लायकीचं ठेवावं. म्हणजे असं नको व्हायला की हत्तींना आपण त्यांचा जीव सांभाळायचा आहे म्हणून फक्त त्यांना झूमध्ये आणून सोडलं, तर असं न होता एक चांगलं प्रॉपर जंगल त्यांच्यासाठीचं शिल्लक राहावं. आणि तिसरा महत्त्वाचा उद्देश होता की हे जे आपण ए आणि बी मधला जो रस्ता बघितला, जो कॉरिडॉर बघितला, तर हा कॉरिडॉर सुद्धा टिकून राहावा, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे ट्रेनचे रस्ते, ट्रेनचे रूट्स किंवा हायवेज वगैरे जाऊ नयेत. तर यासाठीचा एक प्रोजेक्ट होता, प्रोजेक्ट एलिफंट 1992.
याच्यामध्ये भरपूर सारे गव्हर्नमेंटने 2016-17मध्ये चेंजेस केलेत. आता त्याविषयी मी इथं सांगणार नाही आहे, फक्त मी तुम्हाला इथं वरवरची इन्फॉर्मेशन सांगतोय की जो जुना प्रोजेक्ट होता तर त्याच्यामध्ये भरपूर सारे इम्पॉर्टंट असे चेंजेस केलेले आहेत गव्हर्नमेंटनी आणि एका चांगल्या रोडमॅपसह ते कामसुद्धा करतायत. ठीक आहे. आता या आपण हत्तींच्या संख्येवरतीच आपण थोडंसं येऊ. 2007मध्ये आपल्या देशात एकूण 27,682 हत्तींची नोंद झाली होती. हत्तींची गणना ही दर 5 वर्षातून केली जाते आणि ते मोजण्यासाठी डायरेक्टली ते 1 by 1 काउंट केले जातात. ठीक आहे, कारण संख्या एवढी जास्त नाही आहे ना. 2012मध्ये ते 31,368 पर्यंत हा नंबर पोचला. 2017मध्ये हाच नंबर 27,312 पर्यंत गेला आणि सरासरी भारतामध्ये हत्तींची संख्या ही 26,700 काउंट केली जाते. 2017 जी लेटेस्ट आकडेवारी आहे त्यानुसार 27,312 हा नंबर आहे, हा तुम्ही लक्षात ठेवू शकता. आपण जर स्टेट वाईज जर बघितलं ना तर सगळ्यात जास्त नंबर हा कर्नाटक या राज्यामध्ये येईल. ऑलमोस्ट तिथं 6,050 एवढा हत्तींची संख्या आहे. आसाममध्ये 5,719 आणि केरळमध्ये हा नंबर 5,706 पर्यंत आहे. केरळने ऑलमोस्ट 2.5 ते 3,500 हत्तींची संख्या ही लपवली होती. आता तो उद्देश नेमका काय होता ते आयडेंटिफाय झालेलं नाहीये, मात्र दुसऱ्यांदा ज्यावेळेस गणना केली त्यावेळेस हा नंबर 5,706 पर्यंत पोहोचला. ठीक आहे. आपण महाराष्ट्र बघितलं ना तर हत्तींच्या संख्येमध्ये सगळ्यात कमी नंबर आपल्या महाराष्ट्राचा आहे, फक्त सिंगल डिजिट 6 एवढा नंबर आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त 6 हत्ती आहेत. ठीक आहे. या आकडेवारीबद्दल आणि सगळ्याच इन्फॉर्मेशनबद्दल ना एक मॅगझिन प्रकाशित केलेलं आहे, याची PDF सुद्धा अवेलेबल आहे. आम्ही वाटलं तर तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देऊ. वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडियाकडून राईट ऑफ पॅसेज हा एक मॅगझिन किंवा बुक एक प्रकाशित केलेला आहे. त्यामध्ये भरपूर सारी इन्फॉर्मेशन आहे, तुम्ही वेळ काढून वाचू शकता. ठीक आहे. आणि आपला जो वर्ल्ड एलिफंट डे असतो ना तर तो 12 ऑगस्ट रोजी सेलिब्रेट केला जातो. तर हा मुद्दा सुद्धा आपल्याला माहिती असावा. 12 ऑगस्ट हा वर्ल्ड एलिफंट डे आहे. WWF जे आहे ना तर त्यांच्यानुसार सुद्धा भारतामध्ये अप्रॉक्सिमेटली 27,000 पर्यंत हत्ती शिल्लक आहेत असं मेन्शन केलेलं आहे. आणि त्यामध्ये असं सुद्धा सांगितलं आहे की दरवर्षी ऑलमोस्ट 40 हत्तींचा मृत्यू हा भारतामध्ये होतो आणि हा मृत्यू हा ह्युमन इंटरफेरन्समुळे होतो किंवा ह्युमन आणि एलिफंटमध्ये जे कॉन्फ्लिक्ट्स होतात त्यातून ऑलमोस्ट 40 हत्तींचा मृत्यू हा दरवर्षी होतोय भारतामध्ये. तर हा उल्लेख या WWFनी केला आहे. ठीक आहे. आता आपण थोडंसं ना आपल्या पॉलिटिकल मुद्द्यांकडे येऊ. आपल्या राज्यशास्त्राशी संबंधित काही मुद्दे आहेत, जसं की आपल्याला जसे हक्क दिलेत तर तसेच हक्क हे प्राण्यांसाठी आहेत का, प्राण्यांसाठी जर हक्क असतील तर ते कुठल्या कलमांमध्ये मेन्शन करण्यात आले, त्यासाठी काय तरतुदी आहेत आपल्या घटनेमध्ये ते बघूयात. त्याचबरोबर ही जी घटना घडली आहे ना तर त्याला मी डायरेक्टली आपल्या मूलभूत कर्तव्यांचं फेल्युअर म्हणतोय. म्हणजे जे मेन रोल आहे ना ह्या इन्सिडन्समध्ये किंवा ही जी घटना घडली याचं मुख्य कारण ते म्हणजे मूलभूत हक्क हे आपल्या देशामध्ये स्ट्रिक्टली लागू केलेले नाही आहेत. काही जे मूलभूत हक्क आहेत तर ते आपण विचार करू शकतो, जसं की टॅक्स पे करणं हे कंपल्शन नाही आहे, तर ती एक चांगली गोष्ट असू शकते. कारण असे बरेचसे इकॉनॉमिकल वीक आहेत की जे टॅक्स पे करू शकणार नाहीत, कारण ते ऑलरेडी वेगवेगळ्या स्वरूपांमधून कन्झ्युम करून वगैरे टॅक्स पे करतायत. पण असे बरेचसे आपले मूलभूत कर्तव्य आहेत. ऑलमोस्ट 11 कर्तव्य आहेत ना आपल्या घटनेमध्ये. 11वे ॲड झाले 2002मध्ये 86व्या घटना दुरुस्तीनुसार. 1976मध्ये पहिल्यांदा आपण मूलभूत कर्तव्य ही आपल्या घटनेमध्ये इंट्रोड्यूस केली. त्याच्या आधी घटना ज्यावेळेस फॉर्म झाली त्यावेळेस मूलभूत कर्तव्यांची गरज असावी असं त्यावेळेसच्या सदस्यांना वाटलं नव्हतं. 1976मध्ये आपण स्वर्णसिंग समितीच्या रेकमेंडेशननुसार ही मूलभूत कर्तव्य आपण आपल्या घटनेमध्ये ॲड केली 1976मध्ये. ठीक आहे. आणि ही आपण कुणाकडून घेतली तर आपण सोव्हिएत रशियाचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे तर त्याला फॉलो केलं. त्यांच्यामध्ये सुद्धा मूलभूत कर्तव्य आहेत. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, सोव्हिएत रशिया जे आहे तर ते एक साम्यवादी देश आहे आणि साम्यवादी देशांमध्ये मूलभूत हक्क इज इक्वल टू मूलभूत कर्तव्य या दोघांचा रोल अगदी समान आहे. म्हणजे आपण काय करतो, सहसा आपण हक्क घ्यायसाठी तयार असतो पण कर्तव्य बजावण्यासाठी तयार नसतो. ठीक आहे. मग ही जी मानसिकता ना आपली, ही जी मेंटॅलिटी आहे तर ही आपल्याला या मूलभूत कर्तव्य आपल्या देशामध्ये स्ट्रिक्टली लागू नाही आहेत. तर यामुळेच ही मानसिकता आपली डेव्हलप होत गेली की राष्ट्रगीताला उभं राहायची की नाही, मग नाही उभं राहायचं. आपल्या घटनेमध्ये कुठं कंपल्शन आहे का, किंवा मूलभूत कर्तव्यामध्ये फक्त म्हटलेलं आहे, पहिल्याच कर्तव्यामध्ये म्हटलंय की आपण आपल्या राष्ट्राच्या जे मानचिन्ह आहेत त्यांचा सन्मान राखावा, आदर राखावा. मग ते कंपल्शन नाही आहे ना. मग त्याच्यामुळे अशा काही डिबेट्स पण होतात की आपण या राष्ट्रगीताला उभं राहायचं की नाही किंवा मान राखायचं की नाही. त्या मुद्द्यांकडे न येता आपण डायरेक्टली जो मूलभूत कर्तव्यांमधला 51A मधला जी जो पॉईंट आहे ना तर त्यामध्ये येऊ. म्हणजे जी जे सबकलम आहे ना तर त्याच्यानुसार असं सांगितलंय की नद्या, सरोवरे, वने आणि वन्यजीव तर यांसारख्या नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करणे,
व त्यात सुधारणा घडवून आणणे आणि सजीव प्राण्यांविषयी दयाभाव दाखवणे. आता हे दयाभाव दाखवणे तर लांबच राहिलं, नैसर्गिक पर्यावरणाचं संरक्षण सुद्धा आपण करत नाहीये, त्याच्यामध्ये सुधारणा घडवून आणणं हा तर फारच लांबचा मुद्दा आहे. तर 51A नुसार तरी आपण मूलभूत कर्तव्य आपलं बजावतोय का, कंपल्शन नाहीये म्हणून बजावत नाहीये, तर ही जाणीवच आपल्यामध्ये राहिलेली नाहीये. आता मी एकटा क्रिटिसाइज करतोय असं आहे का बरं? मूलभूत कर्तव्यांना भरपूर जण क्रिटिसाइज करतात, मात्र आजच्या या घटनेसाठी मी खरं तर मूलभूत कर्तव्य जे की आपल्या घटनेमध्ये कंपल्शन नाही आहे आणि त्याच्यामुळं बदललेली मानसिकता, तर यालाच दोषी ठरवतोय. याच्यामध्ये त्या 4 टाळक्यांनी ज्यांनी त्या अननसामध्ये फटाके कोंबले आणि त्या हत्तीनीला खाऊ घातले, तर यांचा फक्त दोष नाही आहे, सगळ्यांचा दोष आहे. आपण सगळेजण मूलभूत कर्तव्य हे कंपल्शन करावी याच्यासाठी काही विचारच करत नाही. आपण काय करतो, नेहमीच आपल्या कर्तव्यांपासून ज्या ड्युटीज असतात त्यांच्यापासून पळवाटा काढतो. हक्क घ्यायचे असले की आपण लगेच लाईन लावून उभा राहतो, पण कर्तव्य नाही आपण तसे बजावत. तर हे एक थोडं दुर्दैव आहे. आय होप तुम्हाला पॉलिटीमधला मूलभूत कर्तव्याचा तरी भाग समजला असेल. बाकी इमोशन्स जाऊ द्या कुठेतरी, मात्र तुमच्या अभ्यासासाठीचं तरी लक्षात घ्या, 51A नुसार सगळ्यात सजीव प्राण्यांविषयी दयाभाव दाखवणे बाळगणे, तर हे आपलं एक मूलभूत कर्तव्य आहे. याच्यामध्ये ना मूलभूत कर्तव्यांमध्ये आपण इतर जर लोकशाहीवाले देश बघितले, जसं की अमेरिका, जर्मनी, त्यानंतर आय गेस कॅनडा, फ्रान्स, तर या देशांमध्ये ना मूलभूत कर्तव्य ही काही स्ट्रिक्टली लागू केलेली नाही आहेत, म्हणजे आपल्यासारखी सेम कंडिशन आहे. पण या विरुद्ध जर तुम्ही जपान बघितलं ना, तर जपान हा असा एक लोकशाहीवादी देश की ज्यामध्ये मूलभूत कर्तव्य हे लोक मूलभूत हक्कांनी एवढ्याच व्हॅल्युएबल समजतात. आणि त्यामुळे तुम्ही म्हणू शकता ना की जपान हा थोडा जास्त शिस्तबद्ध आहे. आणि जपानने जे आत्तापर्यंत प्रगती करून दाखवली, तर त्याला हे सुद्धा एक रिझन आहे, कारण ते राष्ट्रासाठी, देशासाठी, त्यांच्या कर्तव्य बजावण्यासाठी कधीही एकत्र येऊ शकतात, कधीही उभा राहू शकतात, संघटित होऊ शकतात. तर आपल्यामध्ये त्याची एक कमतरता आहे आणि मे बी त्याच्यामुळं हे एक रिझन असू शकतं की आजची ही घटना आपल्याला बघायला मिळाली. ठीक आहे, तर हा तर मुद्दा झाला थोडासा राज्यशास्त्र संबंधित. तुम्हाला सगळे मूलभूत कर्तव्यांसंदर्भात तरी थोडीफार माहिती समजली असेल. सुरुवातीला 1976मध्ये 10 कर्तव्य ॲड झाली होती, 2002मध्ये 86वी घटनादुरुस्ती झाली, 11वं कर्तव्य ॲड झालं. आता 11वं कर्तव्य कुठलं आहे, तर शिक्षणाशी संबंधित आहे की पालकांचं एक कर्तव्य आहे की स्वतःच्या मुलाला किंवा जे गार्डियन्स आहेत त्या मुलाचे, तर त्यांचं एक कर्तव्य आहे की त्याला एक प्राथमिक शिक्षण हे कंपल्सरी द्यावं. ठीक आहे, तर असे हे A पासून ते K पर्यंतचे वेगवेगळे मूलभूत कर्तव्य जे की आपल्या 51A मध्ये मेन्शन केलीत. ठीक आहे, आता एवढं सगळं होऊन सुद्धा आपण माणूस आहोत आणि भारतीय माणूस आहोत, तर आपण काही खोड्या करायचं सोडणार नाही. तर त्यासाठी मग आपल्याला शिक्षा पण व्हायला पाहिजेत. मग आता या शिक्षांसंदर्भात कुठल्या कुठल्या तरतुदी आहेत आणि ते कुठल्या सेक्शनमध्ये सांगितल्यात, तर IPC म्हणजे इंडियन पिनल कोड सेक्शन 428 आणि 429 नुसार प्राण्यांची हत्या जर केली ना, तर ते शिक्षापात्र असलेला गुन्हा आहे, म्हणजे त्या व्यक्तीला शिक्षा होऊ शकते. हे IPC सेक्शन 428, 429 मध्ये सांगितलं आहे. PCA म्हणजेच प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल ॲक्ट 1960चा हा ॲक्ट आहे आणि त्याच्यातल्या सेक्शन 11 नुसार पाळीव प्राण्याला सोडून दिलं तरीसुद्धा त्या व्यक्तीला 3 महिन्यापर्यंतचा कारावास होऊ शकतो. म्हणजे तुम्ही प्राणी एक पाळला, त्याला तुमच्यावरती डिपेंडंट बनवलं आणि नंतर ज्यावेळेस तुम्हाला वाटलं की तो आता म्हातारा झाला आहे, तो आपल्या काही कामाचा नाही आहे आणि त्याला सोडून देऊ, तर तसं जर केलं तर त्याच्यावरती 3 महिन्याचा कारावास त्या व्यक्तीला भोगावा लागू शकतो. अशा प्रकारची तरतूद ही PCA मध्ये आहे, प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल ॲक्ट 1960 मध्ये. ठीक आहे, याच ॲक्टमध्ये 2001 मध्ये एक चॅप्टर 4 ॲड करण्यात आला. यानुसार कत्तलखान्यांव्यतिरिक्त इतर कुठल्याही जागी जर प्राण्याची हत्या केली तर ते शिक्षा पात्र ठरणार आहे. जर तुम्ही एखाद्या आजारी किंवा गर्भवती प्राण्याला जर मारलं तर तो सुद्धा एक गुन्हा असणार आहे या चॅप्टर 4 नुसार. याच्यामध्ये काही अपवादसुद्धा सांगितलेले असतात, तर मी फक्त तुम्हाला एक वरवरची इन्फॉर्मेशन सांगतोय की या कलमामध्ये अशा प्रकारचा उल्लेख आहे, या सेक्शनमध्ये हा उल्लेख आहे. ठीक आहे, त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा असंच PCA सेक्शन 11(1)H आहे की ज्यानुसार प्राण्याला जर तुम्ही जेवण देण्यापासून वंचित ठेवलं, म्हणजे त्याला अन्न खाऊ घातलं नाही, पाणी दिलं नाही, निवारा दिला नाही, निवारा देण्यास त्याला नाकारलं, तर अशा केसमध्ये तुमच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो आणि तो शिक्षेच्या पात्र असणार आहे. किंवा एखाद्या प्राण्याला तुम्ही एकाच जागेवरती बांधून ठेवलं आहे, डांबून ठेवलं आहे, तरीसुद्धा तो शिक्षेचा पात्र असलेला गुन्हा आहे. ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल की सर काय प्राणी आपल्या दारावरती येऊन काय आपल्याला बोलणार आहे का, बोलून मागणार आहे का, अरे मला पाणी दे, अन्न दे. तर हो, प्राणी बोलतात ना, म्हणजे ते ओरडतात,
काही ना काही हावभाव व्यक्त करतात, म्हणजे त्यांच्यासुद्धा ज्या फिलिंग्स आहेत तर ते व्यक्त करतात. तर ते आपल्यावरती आहे की आपण किती समजून घ्यायचं आहे, म्हणजे आपण किती दगड बनायचं आहे ते आपल्यावरती आहे. ठीक आहे. त्यानंतर PCA सेक्शन 22नुसार त्यातल्या A सबसेक्शननुसार माकड, सिंह, वाघ, बिबट्या, अस्वल तर यांना मनोरंजनासाठी प्रशिक्षण देणं, त्यानंतर त्यांना रस्त्यावरती किंवा सर्कशीमध्ये जाऊन त्यांच्याकडून मनोरंजन करून घेणं, काम करून घेणं, तर हे सुद्धा गुन्ह्यास पात्र आहे PCA सेक्शन 22(1)नुसार. ठीक आहे. हे मी तुम्हाला सेक्शन का सांगितले, तुम्हाला पाठ करायचे आहेत का, तर पाठ केली तर खूप चांगली गोष्ट आहे, पण पाठ जरी नाही केले तरी ॲटलिस्ट तुम्हाला हे काम केलं तर हा गुन्ह्यास पात्र असलेली कामं आहेत हे तरी तुम्हाला माहिती असावं. आणि ज्यावेळेस तुमच्या दाराशी एखादी गायी किंवा एखादा प्राणी येऊन हंबरतोय, ओरडतोय, तर नक्कीच तुम्ही त्याला अन्न दिलं पाहिजे. ही एक रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून सुद्धा तुम्ही करू शकता. ठीक आहे. आणि नाही केलं तर एक गुन्ह्याच्या भीतीने तरी ॲटलिस्ट करा. त्यानंतर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 याच्यामधलं सेक्शन 9 आपण बघू. त्यामध्ये प्राण्याला पकडणे, बंदिस्त करणे, त्याला विषबाधा करणे, इजा पोचवणे, तर यासाठी 3 वर्षांपर्यंतचा कारावासाची शिक्षा आहे. त्याचबरोबर याला 25,000 रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो किंवा दोन्ही होऊ शकतं. तर असं वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972मध्ये दिलं आहे. आणि या अंतर्गतच अज्ञात व्यक्तींवरती गुन्हे दाखल करण्यात आलेत सध्याच्या या केसमध्ये. माकडांना या कायद्यानुसार ना एक सेपरेट असं प्रोटेक्शनसुद्धा दिलं आहे, म्हणजे माकडांना आपण विकत घेऊ शकत नाही किंवा त्यांच्याकडून ते असं मनोरंजनवालं काम करून घेऊ शकत नाहीत. अशा प्रकारचं प्रोटेक्शन माकडांसाठी खास करून वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972मध्ये दिलं आहे. ठीक आहे. तर या अंतर्गत कुठल्या प्राण्यासाठी अगदी स्वतंत्र तरतूद आहे असं जर विचारलं तर तो प्राणी म्हणजे माकड. ठीक आहे. तर आजच्या या सेशनच्या माध्यमातून फक्त एक घटना सांगायची असं न करता त्या घटनेची पार्श्वभूमी, याच्याशी संबंधित कुठल्या कायदे आहेत, कुठल्या तरतुदी आहेत आणि मूलभूत कर्तव्यांसंदर्भात काय आपण इम्पॅक्टफुल करतोय का, तर या गोष्टी सगळं जाणून घेणं महत्त्वाचं होतं. फक्त आपण त्या प्राण्याच्या संदर्भात फक्त त्याचा मृत्यू झाला आहे एवढंच जर सांगून, एवढंच जर ऐकून जर शांत बसलो तर त्याचा आपल्याला लाँग टर्मसाठी इम्पॅक्ट नाही होणार. जर तुम्ही याला अभ्यासामध्ये इन्क्लूड केलं, तुमच्या सब्जेक्टशी लिंक केलं, तर तुमच्यामध्ये ती भावना तयार होते की ज्यावेळेस कधी तुम्ही अधिकारी बनाल तर त्यावेळेस या सगळ्या गोष्टींचा वापर करून तुम्ही या प्राण्यांसाठी म्हणा किंवा ज्या काही गोष्टी चुकीच्या घडतात तर त्या संदर्भात तुम्ही काम करण्याची इच्छा तुमच्या मनामध्ये निर्माण होईल. फक्त हे कायदे मार्क मिळवून देणारे नाही आहेत, तर समाज सुधारण्यासाठीचे आहेत. ठीक आहे. तर आजच्या सेशनच्या माध्यमातून भरपूर सारी इन्फॉर्मेशन बघितली आहे. जाताना मला फक्त एवढंच सांगायचं आहे की हिंदू धर्मामध्ये एक संस्कृती आणि त्याच्यानुसार असं मानलं जातं की मानवी जन्म हा ऑलमोस्ट 84 लाख योनींमधून मिळतो. म्हणजे माणसाचा जन्म घ्यायचा असेल तर 84 लाख जन्मांमधून येऊन शेवटी माणसाचा जन्म मिळतो. त्यापैकीच हत्तीचा जन्मसुद्धा हा आहे. तर मी अशी सदिच्छाच व्यक्त करतो की या हत्तीचा आणि तिच्या बाळाचा जन्म हा कधीच मानवी जन्म त्यांना मिळू नये, कारण आपली ती लायकी नाही आहे. एक कविता व्हॉट्सअपवरती आली होती, मी तुम्हाला ती वाचून दाखवतो. आई होती ना ती म्हणूनच तर ती हरली, राहू शकली असती जंगलामध्ये उपाशी, पण उदरातल्या लेकराची समजूत काढली असती तिने कशी. भुकेने ती कावरी बावरी मनुष्यवस्तीमध्ये आली खरी, माणुसकीचा मुखवटा घेऊन माणसाने मदतीचा पुढे केला हात, पण तिला नाही कळले की होणार आहे तिचा आज घात. जबडे फाटले तिचे, फुटले तिचे दात, राक्षसी वृत्तीने आज केली होती माणुसकीवर मात. खरंच माणसा असं करताना तुला क्षणभर तुझी आई नाही आठवली. प्राणी असली तरी ती एक आई होती, म्हणूनच ती हारली, म्हणूनच ती हारली. जय हिंद.